बोगस औषध विक्री केल्याच्या संशयावरून तुकाराम मुंडेंच्या एफडीएनं बुधवारी सकाळी कन्नड तालुक्यातील एका आश्रमात घुसून धडक कारवाई केली। मात्र हा आश्रम चालवणारा महाराज हिमालयात गेल्याचा त्याच्या मॅनेजरनं दावा केला। नेमका कुठं आहे हा आश्रम, कोण आहे हा हिमालयात जाऊन बसलेला बाबा आणि एफडीएनं या आश्रमात घुसून का केली कारवाई, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। बाबा गेला हिमालयात, एफडीए घुसला आश्रमात। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मुंगसापूर जेहूर या ठिकाणी ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम आहे। मुकुंद शंकर पाटील उर्फ महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज नावाचा कोणी बाबा हा आश्रम चालवतो। कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आणि औषध निर्मितीचा परवाना नसताना या आश्रमात लोकांच्या जीवाशी खेळून बोगस औषधोपचार व विक्री केली जात असल्याची तक्रार एफडीएकडे दाखल झाली होती। या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागानं या आश्रमावर संयुक्त छापा टाकला। या आश्रमातील मॅनेजरनं मुख्य इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या कुलपाची चावी देण्यास नकार दिला आणि या मजल्यांवर काय दडलंय हे सांगण्यासही नकार दिला। त्यामुळं नेमकं या मजल्यांवर काय दडलं होतं सांग। छाप्यादरम्यान आश्रमात रवींद्र रावसाहेब गोडसे हा इसम आढळून आला। तो इथं गोशाळा आणि पूजेचं काम पाहत असल्याचं समोर आलं। आश्रमाच्या 3 मजली मुख्य इमारतीच्या खोल्यांना कुलूप असल्यानं मॅनेजर संजय राजेंद्र फोलाणे याला बोलावून घेण्यात आलं। पहिल्या मजल्यावरील तपासणीत रुग्णांची माहिती असलेली 2 रजिस्टर आढळून आली। मात्र दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याला लोखंडी गेटचं कुलूप होतं। मॅनेजरनं चावी देण्यास नकार दिल्यानंतर कन्नड ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांच्या मदतीनं ते कुलूप तोडण्यात आलं। आता या आश्रमावर छापा टाकताना नेमकं काय घडलं? या कारवाईत रुग्णांची नावं, आजार आणि त्यांच्याकडून घेतलेल्या शुल्काची नोंद असलेली 5 रजिस्टर जप्त करण्यात आले। शिवाय या आश्रमातून हर्बल औषधाची बाटली देखील जप्त करण्यात आली। महामंडलेश्वर हर्बल SS प्युअर हर्बल MRP 300 रुपये अशी छापील लेबल असलेली एक बाटली देखील आढळून आली। त्या बाटलीवर ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम मुंगसापूर अशी उत्पादनाच्या पत्त्याची नोंद आहे। ही बाटली आता प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आली। 4 महिन्यांपूर्वीच सर्व औषधं केरळमधील SNA नावाच्या कंपनीला परत पाठवली असल्याचा दावा आश्रमाच्या मॅनेजरकडून करण्यात आला। मात्र याबाबत तो कोणतीही कागदपत्र सादर करू शकला नाही। मॅनेजर संजय फोलाणे यानं हा आश्रम चालवणाऱ्या महाराजाविषयी दिलेली धक्कादायक माहिती तर पुढेच आहे। मॅनेजरनं केलेल्या दाव्यानुसार आश्रम प्रमुख मुकुंद शंकर पाटील उर्फ मुक्तानंदगिरी महाराज हा CA अर्थात चार्टर्ड अकाउंटंट आहे। 28 दिवसांपूर्वी तपश्चर्येसाठी हा बाबा हिमालयात गेलाय। त्याच्याकडे मोबाईल नाहीये। येत्या 4 दिवसात तो आश्रमात परतण्याची शक्यता आहे। एकूणच काय तर महाराज CA पण वैद्यकीय पदवी गायब। मग वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणतीही पदवी किंवा कागदपत्र जवळ नसताना हा महाराज रुग्णांवर उपचार करतोच कसा? शिवाय औषधोपचाराच्या नावाखाली त्यांना हर्बल औषध घेण्यास लावून बोगस औषध विक्री करतो कसा? आता या साऱ्या प्रश्नांची उत्तरे गेल्या 28 दिवसांपासून हिमालयात जाऊन बसलेला महाराज परत आल्यावरच मिळू शकते। बाकी काय, तुम्हाला काय वाटतं? भाव व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी। झाली